श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात घडलेली अत्यंत अद्भुत चमत्कार सांगणार आहे. बराच वेळ जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं, जेव्हा आपल्याला आपण स्वतः हरल्यासारखं वाटते, नशीब साथ देत नसते, जवळ काहीच नसते, या परिस्थितीत जेव्हा आपण स्वामी सेवा करतो, तेव्हा हेच स्वामी सेवा भक्तांची संकटे कशी दूर करतात, भक्तांच्या भक्तीला कसे ते धावून जातात आणि आपल्या भक्तांचे नसीब हे कसे बदलतात, हे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपला आजचा हा अनुभव, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आजचा अनुभव आहे अकलूज येथील स्वामी सेवेकरी ताई सौ अश्विनी देशमुख या ताईंचा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी देशमुख. तर भक्तांनो, आजचा हा अनुभव आहे अकलूज येथील स्वामी सेवेकरी ताई सौ अश्विनी देशमुख या ताईंचा. या ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी स्वामी. मार्गात आल्यानंतर बदललेले माझे आयुष्य आणि याच आयुष्यात स्वामींनी घडवलेली ही लीला मी आज स्वामींच्या या चॅनलमध्ये सांगण्यास भेटत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांची खूप आभारी आहे. ताई म्हणतात, मी पहिल्यापासूनच खूप नास्तिक, देवधर्म यासोबत माझा खूप काही जास्त असा संबंध नव्हता. मात्र माझी आई खूप धार्मिक होती. तिला देवाशिवाय काहीच सुचत नसेल. तिच्यासाठी कधीतरी देवापुढे हात जोडले असतील, मात्र ते श्रद्धेने किंवा मनापासून असे कधीच नव्हते. पण माझी आई नेहमी देवाला सांगत असायची, माझ्या मुलीला कधीतरी साक्षात्कार द्या आणि तिला कधीतरी तुमच्या सेवेत घ्या. पण मी मात्र तिच्यावर असायची. लहानपणी अत्यंत छान गेलं. आई बाबा घरातले सगळेच माझे खूप लाड करायचे. घरची परिस्थिती उत्तम होती. सर्वच छान असताना माझं वय वाढत गेले. मी 22 वर्षाची झाली आणि मग बाबा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले. मात्र मी स्वतः एका मुलासोबत विवाह जुळवून ठेवला आणि मग माझ्या घरच्यांच्या आणि माझ्या खूप मोठा वाद झाला. मी त्यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. जेव्हा ही गोष्ट घरी बाबांना समजलं, त्यांनी मला सरळ घराच्या बाहेर काढलं. मग मी घरातून निघून गेले. मी माझ्या नवऱ्यासोबत माझा नवीन संसार थाटू लागले. माझं लग्न झालं. आम्ही आमच्या गावी गेलो. तिथे 2 वर्ष राहिल्यावर माझा नवरा अनिल यांचं आणि माझं खूप भांडण होऊ लागलं. नवरा दररोज दारू पिऊन येऊ लागला. मला त्रास देऊ लागला. कारण आता जबाबदारी आली. प्रेम संपून गेलं. त्याला मला सांभाळायचं नव्हतं. तो मला त्रास देऊ लागला, मारू लागला. मग आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आमचा डिवॉर्स झाला. खरे तर त्याच्यासाठी त्याचे घर होते. पण माझ्यासमोर प्रश्न होता, आता मी कुठे जाऊ? बाबांकडे जाण्याची हिंमत नव्हती आणि तो मार्गही नव्हता. आता मला कोणाचा आधार नव्हता. खूप विचार केल्यानंतर आपण एकटेच राहायचं असं मी ठरवलं. त्यावेळी काहीच नव्हतं. माझ्या कानात छोटी छोटी 2 सोन्याचे कानातले होते. मी ते मोडले आणि त्यातून काही पैसे आले. त्यातले काही पैसे मी रूमच्या भाड्यासाठी दिले, डिपॉझिट दिले आणि काही पैशांचा थोडासा सामान घेतलं. सुरुवातीला मला वाटलं मी जॉब करेन, काहीतरी नोकरी करेन आणि त्यातून 4 पैसे कमवेन. मी नोकरीसाठी इंटरव्ह्यू सुरुवात केली, पण कुठलेच माझं सिलेक्शन होईना. कारण मला अनुभव काहीच नव्हता.
कुणीच मला कामावर घेतलं नाही. त्या काळात मी पूर्णपणे खचली. मी डिप्रेशनमध्ये गेली आणि सगळ्यांना माहिती असेल की आपण एकदा डिप्रेशनमध्ये गेलो तर त्यातून बाहेर पडणं किंवा त्यातून बाहेर येणं खूप कठीण असतो, जे माझे झाले. आता मी सर्व काही गमावले. माझ्याकडे काहीच नव्हते. अक्षरशः मी एकटीच बडबडायची. मी रात्रभर जागायची. त्या काळात माझ्या एका मैत्रिणीला माझी कंडिशन समजली आणि ती मला भेटण्यासाठी आली. माझी ती सिच्युएशन बघून ती माझ्यासोबत 2 दिवस राहिली. मला तिने खूप समजावलं, पण माझ्यात काहीच सुधारणा होत नव्हती. मला थोडं फ्रेश वाटवावं, काहीतरी वेगळं म्हणून ती मला एकदा मंदिरात घेऊन गेली. मी पहिल्यांदाच या मंदिरात गेले आणि नकळत मी तिथे हात जोडले. ते मंदिर होतं स्वामी समर्थांच्या. मंदिरात गेल्यावर माझ्या तोंडात पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थ हम मंत्र बाहेर आला आणि त्या मंत्राने माझ्या शरीरात एका उत्सुकता, माझ्या शरीरात एका एनर्जी आणली. माझ्या मैत्रिणी पूजा ती मला सांगत होती, तू म्हणतेस ना माझा कोणीच राहिला नाही, तर हे बघ, ज्याच्याकडे तुला घेऊन आलेले आहे आजपासून ते फक्त तुझे. ते तुला मार्ग दाखवतील. तू फक्त मनापासून त्यांची सेवा कर, त्यांचं नामस्मरण कर. कारण माझी मैत्रीण ही स्वामींची परमभक्त होती. त्या दिवशी तिने तिच्याच पैशामधून मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान ग्रंथ घेऊन दिली. त्या ग्रंथांचं नाव होतं सारामृत. आणि आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन नैवेद्य घेतलं आणि घरी आलो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मैत्रीण तिची प्रापंचिक काम होती, त्यामुळे ती निघून गेली. जाताना तिने मला 1000 रुपये देऊन गेली. तर हे 1000 रुपये मला काही दिवस तरी पुरवायचे होते. आता पुन्हा मी एकटी बसून काय करावं, मी सारामृत वाचू लागले. मग मला सारामृत वाचून झाल्यावर त्या पूर्ण ग्रंथामध्ये स्वामींचा सार, मला स्वामींची सेवेची गोडी लागली. मग मी स्वामी सेवा करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक केली. दिवस रात्र सारामृत वाचायचे. मी दिवस रात्र स्वामींचा जप करायची. मी दिवस रात्र महाराजांचा तारक मंत्र म्हणायचे. स्वामींचा एक फोटो घरात आणला आणि मी स्वामी सेवेला सुरुवात केली. आता आधीपेक्षा मला थोडं बरं वाटत होतं. घरातही प्रसन्न वाटत होतं. आधी मी एकटी होते, पण आता स्वामी आल्यानंतर मला कोणी सोबत असल्यासारखं वाटत होतं. त्यांच्यासोबत मला एका ठिकाणी कामही मिळाले. जिथे मी काम करत होते तिथे कापसाच्या वाती बनवायचं काम होतं. मात्र महिन्याला फक्त 700 रुपये मिळण्याचे. त्यात घरभाडे, लाईट बिल, सामान हे काही होत नव्हतं. महिना अखेर माझ्याकडे काहीच उरत नव्हते. तरी मी 6 महिने काम केल्यानंतर मी अक्षरशः थकले. लोकांची उधारी वाढली, कर्ज वाढली. एक दिवशी स्वामींच्या मठात गेले. स्वामींना अगदी भेटण्यासाठी गेले. तिथे स्वामींशी खूप भांडले. तेव्हा म्हणताना की तुम्ही फक्त सेवा करा, मी तुमच्या पाठीशी राहील. मग मी दिवसरात्र तुमची सेवा करत आहे आणि माझ्या पाठीशी का नाही? तुम्ही म्हणताना भिऊ नकोस, मी आहे. मग माझ्यासोबत स्वामी तुम्ही का नाही? स्वामींना मी माझ्या आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी सांगत होते. मी स्वामींशी बोलले, भांडले, रडले आणि मग त्यानंतर मठातून घरी येण्यास निघाले. खरं तर वाटेत एक औदुंबर झाड होतं. त्या दिवशी ऊन थोडा जास्त होता. माझ्या डोक्यावरती हे ऊन सारखं असल्याने डोळ्यावर मात्र अंधारा आला आणि मी त्या औदुंबराच्या खाली जाऊन बसले. 5 मिनिटे तिथे बसले आणि मग मी पुन्हा घरी जाऊन म्हणून मी औदुंबराच्या झाडाला वरून यायला निघाले. तितक्याच माझ्या पायाच्या बाजूला झाडाखाली 100 रुपयाची आणि 20 रुपयाची नोट मिळाली. खरे तर तिथे येणारा जाणारं कोणीच नव्हतं. मग हे पैसे कसे, असे विचार करत असताना कदाचित स्वामींची मदत समजून असे म्हणून मी ते पैसे घेतले आणि मग मी घरी आल्यावर ती एका डब्यात ठेवली. त्यानंतर काही दिवस गेले. मला मार्ग काही सापडत नव्हता. मग त्या दिवशी गुरुवार होता.
मी स्वामींच्या मठातून येत असताना एक बाजारात लागतो. त्या बाजारामध्ये एका व्यक्तीच्या शेजारी असंख्य लोकांची गर्दी होती. ही गर्दी कसली आहे पहा म्हणून मी तिथे गेले. तर एक व्यक्ती काही मशीन विकत होता. त्यासाठी एक मशीन बटाटा सोलण्यासाठी होती, एक मशीन बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी होती, एक मशीन ही कांदा चिरण्यासाठी होती. लहान सान मशीन त्यांच्याकडे होता आणि त्या घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती. त्यातील एका मशीन मला खूप आवडली, जी बटाटे सोलून ही काढू शकते, बटाट्याचे वेफर्सही बनवू शकते. का माहिती नाही, पण मला ती मशीन घेण्याची इच्छा झाली आणि तिची किंमत बरोबर 120 रुपये असे होती. मी झटकन त्यांना सांगितलं की ही एक मशीन मला द्या आणि मग मी 120 रुपये त्यांना दिले आणि ती मशीन घरी आणली. त्या दिवशी अचानक स्वामींनी मार्ग दाखवल्याप्रमाणे मला असं वाटलं की आपण आता इथून व्यवसाय करायला सुरुवात करू. मी त्या दिवशी 80 रुपयाचे 8 किलो बटाटे आणले. त्याच दरम्यान बटाट्याचा भाव खूप कमी होता, त्यामुळे 80 रुपयात 8 किलो बटाटे मिळाले. ते बटाटे सोलून मी त्यांचे वेफर्स करण्याचे ठरवले. 2 ते 3 दिवसानंतर प्रक्रियेनंतर बनवलेला वेफर्स आजूबाजूच्या दुकानामध्ये घेऊन गेले. 3 दुकानामध्ये 8 किलो बटाट्याचे वेफर्स अगदी म्हणजे अर्ध्या तासात संपून गेले. मग त्यातून मला थोडासा नफा झाला. आता आपण हेच काम करूया असं ठरवले. मी वेफर्स बनवत असताना फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची, म्हणजे तारक मंत्र म्हणायचे. मी तारक तीर्थ बनवायचे आणि तारक तीर्थ बनवल्यानंतर ते तारक तीर्थ आहे ते बटाट्याच्या पाण्यामध्ये मी सोडायची आणि जेव्हा तुरटी मिश्रण पाणी बटाट्यामध्ये घालायचे तेव्हा त्यामध्ये मी अर्धं झाकण किंवा एक झाकण तरी हे तारक तीर्थ घालायची. तर त्यामध्ये माझ्या स्वामींचा आशीर्वाद असावा, स्वामींची साथ असावी, बस मला एवढंच वाटायचे. तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ हे मी त्या बटाट्यासाठी वापरायचे आणि मग वेफर्स बनवायचे. काम सुरू केलं. असे काही महिने गेले. 2 वर्ष व्यवसाय केल्यानंतर मला 1 लाखाचा नफा झाला. आता आपण जोड व्यवसाय काहीतरी करूया म्हणून मी वटाणे, फुटाणे, थोडासा फराळी चिवडा असेही काही प्रोडक्ट ठेवायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मला लोकांची मदत लागू लागली. सुरुवातीला 4 बायका, 8 बायका, मग त्यानंतर काहीच महिन्यात मी 16 बायका कामावर ठेवले. आता व्याप वाढत गेला, खप वाढत गेला, लोकांची मागणी वाढत गेली. मग मी छोटीशी स्वतःची कंपनी सुरू केली. त्या कंपनीमध्ये मला खूप चांगला नफा मिळाला. अगदी त्या कंपनीत देखील मी आवर्जून जाऊन काही प्रोडक्ट बनवला जातो की ते तारक तीर्थ त्या प्रोडक्टामध्ये आवर्जून वापरायचे आणि दिवसभर कंपनीमध्ये मी तारक मंत्र लावायची. ताई म्हणतात कदाचित तुम्हाला हे खोटं वाटत असेल किंवा वेड्यासारखंही वाटत असेल, पण खरं सांगते, मी प्रत्येक सेकंदाला फक्त आणि फक्त स्वामींचे नाव घ्यायचे, तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर गोष्टींना सुरुवात करण्याची. आपण म्हणतो ना, आपल्यासाठी काहीतरी एखादी गोष्ट नक्की असेल, ती केल्यावर किंवा ती म्हटल्यावर आपल्याला ती गोष्ट मिळते. असं माझ्या आयुष्यामध्ये लकी असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तारक मंत्र. हा मंत्र म्हटल्यानंतर मला फळ मिळायचे. हा मंत्र म्हटल्यानंतर कुणीतरी सोबत असल्यासारखे वाटायचे. हा मंत्र म्हटल्यानंतर माझ्या आयुष्याला एक वळण मिळाले. मी तारक मंत्रांचे पाठ करायला सुरुवात केली आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं होतं ते मिळत जायचे. त्या 120 रुपयाच्या मशीनपासून केलेली सुरुवात आज माझ्या स्वतःच्या 3 कंपन्या आहेत आणि तिन्ही कंपन्यांचा सेल हा चांगला होत आहे. प्रत्येक ठिकाणी कामासाठी असंख्य लोक ठेवलेली आहेत आणि फक्त आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आहे. स्वामींनी मार्ग दाखवला. 120 रुपये म्हणजे स्वामींचा आशीर्वाद होता. त्यातून घेतलेली एक छोटीशी मशीन आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात झालेली प्रगती. माझ्या आईलाही नेहमी वाटायचं की मी देखील कधीतरी देवधर्म यावे. कदाचित तिच्यासाठी देखील स्वामींनी मला त्यांच्याकडे ओढावी लागली. मी एक शून्य होते, मी 0 होते. एका 0ला स्वामींनी हिरो केले. खरं स्वामींच्या माझ्या आयुष्यात आलेली हे
माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आज मी प्रत्येकाला सांगेल की तारक मंत्र म्हणा, तारक तीर्थ बनवा. व्यसन असेल, दुःख असेल, त्रास असेल, आजार असेल, सगळं काही दूर करण्याची क्षमता कशात असेल तर ते तारक तीर्थ आहे. कारण माझ्या आयुष्यात सोनं जसं झालं आणि प्रत्येकाला स्वामी सेवेबद्दल, स्वामींच्या मदतीबद्दल आवर्जून सांगत असेल. मी जिथे देखील माझा प्रोडक्ट सेल करतात त्या प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला स्वामीबद्दल सांगत असे. स्वामींची सेवा वाढवण्याचे कार्य करते आणि मग त्यानंतर मी माझी जी काही सेल असेल ती मी करत असते. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच या ताईंचा अनुभव मनाला लागणारा अत्यंत अद्भुत होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचेही काही अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.